उद्या संध्याकाळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या काकू माजी आमदार शोभाताई फडणवीस यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राजेंद्र शिंगाडे यांनी। राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा विराजमान होणार आहेत आणि त्यांच्या कुटुंबात जे आहे ते खूपच आनंदाचं वातावरण आहे। आपल्यासोबत आहेत शोभाताई फडणवीस, देवेंद्र फडणवीस यांच्या काकू। लहानपणापासून तुम्ही पाहत आले, स्वतः राजकारणात होते, समाजकारणात तुमचा मोठा आयुष्याचा कालखंड गेलेला आहे। आता देवेंद्रजींना तुम्ही कसं पाहताय? नाही, देवेंद्रना या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रश्नच नाही। देवेंद्र स्वतःहूनच या गोष्टीमध्ये पुढे राजकारण हे समाजकारणाशी धरूनच असतं आणि राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने लोकांच्या नाड्या समजल्या पाहिजे, लोकांच्या अडचणी समजल्या पाहिजे। त्या जर तुम्ही पूर्ण करत गेलं तर माणूस मोठा होत असतो आणि त्यामध्ये हा पूर्णपणे पुढे गेलेला आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामुळे तो यशस्वी होऊ शकतो। आज पुन्हा देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनत आहेत। एक नागपूरकर म्हणून आणि एक विदर्भातील नागरिक म्हणून, विदर्भवासी म्हणून असं वाटतं का की एवढा म्हणजे राज्याच्या सर्वोच्च पदावर तिसऱ्यांदा विराजमान होण्याची आणखी कोणी आतापर्यंत झालेलं नाहीये, त्या पदावर फडणवीस चाललेला आहे देवेंद्रजीचा? नाही, तो त्याच्या कर्तृत्वाने पुढे चाललेला आहे आणि खऱ्या अर्थाने यावेळेला ते 232 ज्या जागा आपण मिळवल्या की लोकसभेत 4 महिन्यापूर्वीची परिस्थिती आणि 4 महिन्यानंतरची परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणामध्ये यश त्यांनी प्राप्त केलेलं आहे। युतीचं युतीचं यश आहे, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात यश प्राप्त केलं आणि त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद या लोकांमध्ये आहे। राजकारणात तुम्ही राहिलेले आहात, तो काळ कसा होता जो ज्यावेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना होती किंवा उद्धव ठाकरे सोबत होते, आता एकनाथ शिंदे सोबत आहेत आणि आता महायुती म्हणून तुम्ही कसं पाहता? नाही, उद्धव ठाकरेच्या वेळीची गोष्ट वेगळी होती। त्यावेळेला आपण एका पॅटर्नमध्येच काम करत होतो, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने आपला दगा दिला ते पाहिल्यानंतर त्यांनी हिंदुत्व सोडलं आणि खऱ्यानंतर हिंदुत्वासाठीच शिंदेसाहेब इकडे आले आणि त्याच्यामुळे हे यश, हे सगळं हिंदुत्वाचं यश आहे असं मी मानते। धन्यवाद। कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।